पेते ते त्यांच्या हाताने पेते. इतकं नाही सर. ए दीदी आहे ना कधी. हा ना. हा हा. हवा कशी येईल. दाभाडीला गेलेली आहे तर आई येईल उद्या. आणि इकडं बघा सानू आणि दादू कसे खेळताय. तर नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्याला एक नवीन गोष्ट आणलेली घरी, ती बसवायची ह्या दरवाजात. आणि आपल्याकडे आलेले पाहुणे बघा. त्या दिवशी व्हिडिओ बोलता बोलताच आपण राहून गेलो होतो, कारण हे 2-4 दिवस झाले मी व्हिडिओ कंटिन्यू केले होते. 2-4 दिवस म्हणण्यापेक्षा की एक 8-10 दिवस झाले बघा. पण काय झालं माहिती आहे का, मी ज्यांच्याकडे शिकायला होतो 2 वर्ष, तर तिथला माऊस भाऊ आहे माझा, त्या ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाला. त्याच्यामुळं मग मी सध्या व्हिडिओ बंद ठेवले होते. गजूदादा नाव होतं त्याचं, माहोरा गाव आहे, भोकरदन जाफराबाद जवळ आहे बघा, दोन्ही जमादात आहे. त्याच्यामुळं मी सध्या व्हिडिओ सगळे बंद केले होते. आणि मी म्हणजे माझ्या तिकडे पण 2-3 चक्रा झाल्या. आणि आई पण तिकडंच आहे, कारण 1 तारखेला एक्सपायर झाला तो. त्या दिवशीपासून आई तिकडंच आहे, मी पण होतो. पण मी वापस आलो आईला त्यांना सोडून. मी 2-3 चक्कर मारल्या. तर काल पण मला जायचं होतं, तर काल पण केलं होतं मी तिकडं तिरवीला. त्याच्यामुळं आई तिकडंच आहे. घरी फक्त वैष्णवी, मी, आजी, नाना आणि इकडं रोहिणीताई पण आलेली बघा कालच्या कार्यक्रमासाठी. आणि ते कार्यक्रम झाला सगळा. आणि आज पण आई आली नाही, कारण आज पण बबनी वंश आलेली होती दाभाडीची तिकडं. त्याच्यामुळे तिला सोडण्यासाठी आई दाभाडीला गेलेली आहे. तर आई येईल उद्या. आणि इकडं बघा सानू आणि दादू कसे खेळताय. हा ना. हा हा. हवा कशी येईल. काल आपण कुठे गेलो होतो. काल वैष्णवी नव्हती आलेली, मी हिला घेऊन गेलो होतो तिकडं सोबत. काल कुठे गेलो होतो आपण. आईकडे गेलो होतो ना. हा, आई नाही आली का मग. आई काऊन नाही आली. हा का, यायचं नाही म्हटली ती. तिथं नेलं तर तिथं पण एवढा दांगडू केला. तिथं सगळ्यांसोबत ओळख केली, गप्पा मारल्या सगळ्यांनी. नुसतं अशी बडबड करायली या अर्ध्या मधात. हो का. तिला नको नको आरुषी, जाऊ दे. दाद्या नको रे, ठेवून दे तिचं. नाही मारल तो. भांडणं नाही खेळायचे दोघांनी. एवढा दांगडू करते दोघ जण. ही तुम्हाला शांत वाटते, तेवढी शांत नाहीये, आहे का. नुसती बडबड करते. आणि इकडं बसलेले आजी. काय चाललं आजी. आजीचं काय माहिती आहे का, आजीला येतो आमचा राग की सगळेजण इकडं बसते ह्या घरात आणि मी आले की उठून जाते. पण आता घरातच आम्ही सगळे 3 जण. काय गाडी चालू करू नका सध्या, व्हिडिओ चालू आहे ना, त्याच्यात आवाज येतो ना व्हिडिओचा. त्याच्यामुळं मी व्हिडिओला जरा स्टॉप घेतला होता. कारण काय माहिती आहे का, मी त्यांच्याकडे 2 वर्ष शिकलो ना. आणि तो गजदादा माझा त्याचं म्हणजे बॉन्डिंग चांगली होती आमचं. नेहमी मला कॉल करायचा. आणि तो 1 तारखेला त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच्या म्हणजे 25 का 26 तारखेलाच मला कॉल आला होता त्याचा, की तू ये म्हणे, तू कधी येतो काय येतो.
तर मी म्हटलं होतं त्याला येतो म्हणून, पण आमची काही भेट झालीच नाही मग. आणि ॲक्सिडेंट झाल्यावर बी मला कळालं नाही लवकर, मला डायरेक्ट दुसऱ्या दिवशी कळालं. तुला कधी कॉल आला होता का? सगळ्यांना आम्हाला दुसऱ्या दिवशी, कारण काय मावशीकडेच नंबर होते आणि तिला गडबडीत नंबर काही फोनच लावता नाही आले त्याच्या. आणि मोबाईल पण घरी विसरला, हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तिच्या लक्षातच नाही. आणि त्या दिवशी गेलो मी म्हणजे तर दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर मला म्हणे असं कसं झालं म्हणे, माझा फोन बी नव्हता म्हणे, नाही मी तुला फोन लावला असता तर तू आला असता. पण काय सगळा उशीरच झाला, त्याच्यामुळं थोडं हे झालं आहे. आई आता येईल उद्या तिकडून, तर असा विषय झाला आहे. आणि चालूच आहे बघा काही ना काही प्रॉब्लेम, म्हणजे काय करणार त्याला आता, पर्याय नाही आहे. हे बघा इकडं तिचा नुसता दांगडू करतोय, असा विषय. आजी ए आजीला आहे का काही थंड प्यायला? वैष्णवी पिले आजीला थंड आण प्यायला काहीतरी. डॉक्टरनं काय सांगितलेलं आहे तुला? आजीला काय काय द्यायचं? चॉकलेट लॉलीपॉप सानूला खायचे नाही सांगितले. अगं आजीला दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्यावेळेस डॉक्टर काय म्हणले होते, आजीला काय द्या? नारळ पाणी द्या, ज्यूस द्या. दूध नका देऊ, दूध द्या, पाणी हे बघा कशी सोय घेणं चालू आहे. थंड पाणी पेते ते त्यांच्या हाताने पेते. इतकं नाही सर. आजी प्या. ए दीदी आहे ना कधी तुम्हाला सांगतोय काम कमी आणि दांगडू जास्त हिचं. तुला माहिती आहे का रोहिणी, ती अशी हुशार आहे म्हणजे हे बघ मोठेपणा घेते नुसता. ए हे आणा, ए ते आणा, स्वतः आणते का काही? डॉक्टर बोलले आजीला ना पाणी नका देऊ, लॉलीपॉप नका देऊ, चॉकलेट नका देऊ असं म्हणले डॉक्टर आजीला. मग काय द्यायचं आजीला? दूध द्यायचं. ज्यूस का? मम्मीला विचार बरं आहे का? मम्मा ए ते होतं ना काल आणले ना. परवा आणलं होतं. ए नको रे दाद्या. ए बाबा तिच्या पायावर कसं घालतो तू? हे बघा आजीला असं वाटेल. आजी तुम्हाला खरं सांगू का, घरातच थांबणं झालं, मला बोलू तर दे ना यार तू. नाही बसू दे ते. ए पमे थोडे शांत बस, मी आजीला बोलतो. पमे तू आजी तर म्हणते तुम्ही मला बोलत नाही नीट, कोणीच हे करत नाही, जीव लावत नाही. ए ऐक ना तिला पटकन लगे खोकल्याचं पण औषध दे तिला. हा आजी थांब, मला आता आजीला बोलू द्या. बोलू का मी? तुम्हाला वाटतंय की बाबा तुमच्यापाशी कोणी बसत नाही, कोणी बोलत नाही, काय नाही. आज 2 दिवस झाले आम्ही घरी, तरी सांगा बरं. नका का बोलू पप्पा नका बोलू आता गुपचूप बसायचे. आमची एक पोरगी आमच्या सगळ्याचं बोलणं बोलायला लागली आजी तुम्हाला. आता दवाखान्यात गेलं, बाई खाल्ली, डॉक्टर काय म्हणलं नाही तुम्हाला. कधी नेलं आजी? कधी नेलं मला दवाखान्यात? आता तुमचं कुठे येईल? हो ना. आजी
कसं चेक केलं त्यांनी? आ? असं असं चेक केलं. असं केलं. आणि इथं काय लावलं आजीला? ते ताप चेक करायचं. तापचं लावलं का तुम्हाला? हो ना, लावलं ना. खाली ना बसली बाई. खाली ना बसली. खूपच लावू लागली. कधी? नुसती बडबड तुम्हाला सांगतो अर्ध्या माता शाळेत घेत नाही तर नगदी शाळेची. पप्पाशी सोबत. आजी, हा. तुम्ही 2-4 दूध पिता का? चॉकलेट खाता का? लॉलीपॉप. आणि मला कोण देतं दूध? आजी, चहा गाडी द्यायची ना. आजीला यांना. कॅडबरी चॉकलेट आवडतं, लॉलीपॉप आवडतं. लॉलीपॉप नाही का? त्या चॉकलेट आणि लॉलीपॉप आणि सगळे ते नाही त्यांना खूप आवडतं. हा घेऊन ये. आणि तुझ्या पप्पाला सांगाल नाही आणायला. चॉकलेट लॉलीपॉप पप्पा आम्ही नाही का एक घसे बुंदी नाही आजीला लॉलीपॉप आणायला सांगले आणि कॅडबरी चॉकलेट. घसे बुंदी आजीला आणायचं का चॉकलेट लॉलीपॉप आणायचं का? नाही कॅडबरी नाही आणायचं. मला नाही रे बाबा, तुला खोकला येतो, तुला डॉक्टर नाही म्हटले ना. दात खराब होतात, खोकला येतो तुला. आजीला बघ ना, दातच नाही, आजीचं काहीच खराब होत नाही. नाहीच आहे आजीलाच एकट्या आजीलाच फक्त, तुला नाही. आता मला काय दात मग खराब होईल ना तुझे दात. नाही ना काय पैसे खाल्लं म्हणूनच घेऊन माझे दात गेले ना खराब होऊन. हा दात आहे पण माझे हे तुझे आहे, आजीचे नाही ना. जे चॉकलेट खाईन त्याचे दात पडून जातात. आजीला म्हणा आता तुम्हीच एकट्या खा, मी खात नसते. मला खोकला येतो ताप येते काय पण चॉकलेट, कॅडबरी चॉकलेट, लॉलीपॉप. लॉलीपॉप चॉकलेट बिस्किट खोकला येतो तूच खाय मला नाही कोण देतं आणून मला? मला तूच खाय पण आणून कोण देतं? पप्पा आणून देते मग मला को बरं आणले का पापाने? आणले मग ते पाईंट दिले त्यांना तुझा ड्रेस दाखव ना. ए तुझा ड्रेस. आपली गरीब आहे आता ती पोरगी दादू ओ बाई माझ्या हातातून काय हा तेच पण आयुषी बसली आता तो सुदर्शन बसला आली बसले कोण बसलं? तू बसले कोणाला बोलायचं तुला? ए मारा मारी, बापरे माया दिदीला मारतो रे. ए मारू नाही दादा, देऊन टाक, जाऊ दे त्याला. लाव बरं फोन. बॅलन्स संपलं काय बाबा? मग कोण? आजीला म्हणा आमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स मारा. सांगा नंबर, तिला फोन लावते ती. आता मला काय येतं मग नंबर नंबर सांगा म्हणा, मी फोन लावते. चल लाव नंबर पटकन. 7 4 1 0 5. चल लाव, आता लागला का? चल लाव. कोणाला लावती पण? काय सांगते आरुषी पप्पाला बा? लागला पण. फोन कर. मी नंबर